नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। सुरुवातीला पाहूया दिवसभरातल्या मोठ्या राजकीय बातम्या। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या घराच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। पंतप्रधान मोदी सरन्यायाधीशांच्या घरी आरतीसाठी गेले, हे सर्व प्रोटोकॉलला धरून होतं का? संजय राऊतांचा सवाल। सरन्यायाधीशांनी केसमधून बाहेर पडावं, आम्हाला आता न्याय मिळेल असं वाटत नाही, संजय राऊतांकडून शंका उपस्थित। हे संविधानाला किंवा प्रोटोकॉलला धरून आहे का, याच्याविषयी लोकांमध्ये आणि घटना तज्ञांमध्ये चर्चा सुरू। ऐसे में क्या चंद्रचूड़ साहब हम न्याय दे पाएंगे? 3 साल से तारीख पर तारीख हो रही है। आधीचे पंतप्रधान निवासाने इफ्तार पार्टी ठेवायचे आणि त्याला सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे। मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का? फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना बोलावलं असेल तर ती चूकच। घटनेच्या अनेक तत्वांना आता तिलांजली दिली जाते। घटनेत सगळ्या गोष्टी लिहिल्या नसतात, मात्र काही प्रथा आणि परंपरा पाळायच्या असतात। कायदेतज्ञ उल्हास बापट यांचं वक्तव्य। चीफ जस्टिसच्या घरी जाणं माझ्या मते चुकीचं होतं। प्रश्न असा आहे की त्यांनी बोलवलं होतं का हे आपणून गेले होते। जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड हे तर आमचं पहिलं तत्व आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे। सर्व धर्म समभाव आपण मानायचा नाही, भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन अशी शपथ घेऊन निघाला पाहिजे। जातीवादी आमदाराला भाजपने देशातून हद्दपार करावं। नितेश राणेंची आमदारकी रद्द करून जेलमध्ये टाकावं। ठाकरे गटाच्या शरद कोळींचा नितेश राणेंवर हल्लाबोल। जातीवादी आमदाराला तात्काळ भाजप सरकारनं या महाराष्ट्रात नाही तर देशाच्या हद्दपार केलं पाहिजे। कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये। समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोध करत राहील। कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा। या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता असल्या सर्व गोष्टींचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्त शब्दामध्ये विरोधच करत राहील आणि त्याच्यामध्ये जी काही कायदेशीर ऍक्शन असेल ते घ्यायला देखील आम्ही मागे पुढे पाहणार नाही। नितेश राणेंना हे का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे। नितेश राणेंच्या वक्तव्याचं आशिष शेलार यांच्याकडून अप्रत्यक्ष समर्थन। नाही का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे। याचं उत्तर महाराष्ट्र विकास आघाडीने दिलं पाहिजे। कोलकाता अत्याचार प्रकरणात ममता बॅनर्जींकडून राजीनाम्याची घोषणा। आंदोलक डॉक्टरांनी चर्चेस नकार दिल्यानंतर जनतेची माफी मागत ममता बॅनर्जींकडून राजीनाम्याची घोषणा।